पुण्याच्या जलसुरक्षेसाठी 2047 पर्यंतचा मास्टर प्लॅन. कल्पना करा, 2047 पर्यंत पुणे महानगराची लोकसंख्या तब्बल 27 ते 30 लाख नव्हे तर 2.7 ते 3 कोटी इतकी होऊ शकते. अशा वेगाने वाढणाऱ्या शहराला वर्षभर पुरेल इतके पाणी कुठून मिळणार, हा प्रश्न लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने पुण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी जलसुरक्षा मास्टर प्लॅन तयार करण्यास सुरुवात केली आहे. समस्या काय आहे? सध्या पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA परिसराला मुख्यतः खडकवासला धरण साखळी पाणी पुरवठा करते. दरवर्षी सुमारे 22 TMC पाण्याचा वापर केला जातो. मात्र 2047 पर्यंत वाढणारी लोकसंख्या, नव्या टाउनशिप्स, औद्योगिक विस्तार आणि रोज शहरात येणारी मोठी लोकसंख्या यामुळे पाण्याची गरज 50 ते 60 TMC इतकी वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजेच आजच्या तुलनेत दुप्पटपेक्षा जास्त पाण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे. धरणे वाढवणे शक्य का नाही? अनेकांना वाटेल नवीन धरणे बांधली तर प्रश्न सुटेल, पण वास्तव वेगळे आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार खडकवासला हे वितरण धरण आहे. संपूर्ण धरण साखळीची क्षमता 29.15 TMC असली तरी खडकवासला धरणाची स्वतःची क्षमता केवळ 1.97 TMC म्हणजेच एकूण क्षमतेच्या फक्त 7% आहे. उर्वरित सुमारे 93% पाणी पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये साठवले जाते. त्यामुळे केवळ नवीन धरणे हा उपाय राहिलेला नाही. या मास्टर प्लॅनमध्ये पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यावर भर दिला जाणार आहे. पहिला उपाय, सांडपाण्याचा पुनर्वापर. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरण्याची जबाबदारी संबंधित महापालिकांवर असेल. दुसरा उपाय, दुय्यम वापर. प्रक्रिया केलेले पाणी उद्याने, गाड्या धुणे आणि उद्योगांसाठी वापरण्यात येईल. त्यामुळे पिण्याचे शुद्ध पाणी वाचेल. तिसरा उपाय, स्वतंत्र पाईपलाईन. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन उभारण्याचा विचार आहे. चौथा उपाय, जनजागृती. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. याशिवाय कोकणातील पाणी नदीजोड प्रकल्पातून आणण्याची शक्यता. उघड्या कालव्यांऐवजी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी वितरण. कालव्यातील गळती रोखणे, पर्यायी जलस्रोत विकसित करणे अशा अनेक उपायांचा अभ्यास सुरू आहे. आज पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत प्रति व्यक्ती दररोज 250 लिटर पाणी वापरले जाते. पिंपरी चिंचवडमध्ये हा आकडा 190 ते 195 लिटर आहे. भविष्यात पाण्याचा काटकसरीने वापर आणि पुनर्वापर वाढवणे ही काळाची गरज ठरणार आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर विकासाबरोबरच जलसुरक्षा ही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. पुण्याचा हा जलसुरक्षा मास्टर प्लॅन केवळ पाणी पुरवठ्याचा आराखडा नाही, तर भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन करण्याचा एक मोठा प्रयत्न आहे. तुमच्या मते पुण्याच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय कोणता आहे? तुमचे मत कमेंटमध्ये जरूर लिहा. अशाच विकासाशी संबंधित महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.